नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला, आज या पावसाळ्यात मस्त असा पावट्याचा सीजन चालू झालेला आहे। बाजारात पावट्याच्या शेंगा खूप टेस्टी आणि चविष्ट येऊ लागले। सीजन आहे त्यामुळे कुकरमध्ये होणारा पावटा भात, मसाले भात कसा बनवला चला पाहूयात। तर इथं मी इंद्रायणी सुगंधी घरचा तांदूळ आहे हा 2 वाटी घेतलेला आहे। पावटे घेतलेले आहेत 1 पाव, चांगले सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे 1 टोमॅटो मीडियम आकाराचा, 2 छोटे कांदे, खड्या मसाल्यांमध्ये जिरे, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे। आता इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं। इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घेऊन याचं ताजं वाटण करून घेणार आहोत आपण। या वाटणाने अगदी रुचकर असा हा भात होतो। बिर्याणी मसाला घालायचा आहे 1 टीस्पून, परंतु याच्यामध्ये जे खडे मसाले असतात ते मी काढून टाकणार आहे आणि मगच घालणार आहे, कारण मला त्यातले खडे मसाले आवडत नाहीत। असे सगळे खडे मसाले मी काढून घेतले आणि अशी फाईन अशी पावडर 2 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। या मसाल्याने खूप टेस्टी असं चव येते याची। आता इथे कुकर ठेवून घेतलेला आहे। कुकरमध्ये 1.5 पळी, किटलीतली पळी आहे, 1.5 पळी इतकं तेल घालून घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जे आपण खडे मसाले घेतले होते, जिरे, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता, हे खडे मसाले मी घालणार, कारण यांना खूप चांगला स्वाद असतो आपल्या घरच्या मसाल्यांना। बिर्याणी मसाल्यामध्ये जे मसाले असतात त्याने एवढी टेस्ट येत नाही, म्हणून मी ते नाही घालत। आता याचा फ्लेवर चांगला तेलात उतरल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। बिर्याणी मसाल्याची पावडरीला खूप चांगली टेस्ट असते, परंतु त्यात खडे मसाले म्हणाल तर त्यात दालचिनी, लवंग तुम्हाला एकही भेटणार नाही, परंतु मिरे मात्र भरपूर भेटतात। त्यामुळे मिरे घरातल्यांना आवडत नाही, त्यामुळे मी घालत नाही, काढून टाकते। तुम्हाला जर आवडत असतील तर तसंच घातलं तरीही चालेल। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा तेलामध्ये, जेणेकरून कांद्याचा उग्र वास निघून जाईल आणि व्यवस्थित असं कांद्याची टेस्टही भातात येईल। त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की लगेचच आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। कांदा 2 मिनिटं परतल्यानंतर छान असा फ्लेवर कांद्याचा या तेलामध्ये उतरलेला आहे। आता टोमॅटो घालून घेऊयात। मीडियम आकाराचा 1 टोमॅटो आहे तो घालून घेते आणि मऊसर होईपर्यंत छान असा टोमॅटो ही चांगला परतवून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोला पाणी सुटलं जातं आणि कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित भाजले जातात। त्यामुळे अगोदर कांदा भाजून घ्यायचा आणि नंतर टोमॅटो घालायचा। टोमॅटो घातल्यानंतर 1-2 मिनिटं छान परतवून घ्यायचं मऊसर होईपर्यंत, या पद्धतीने। आणि शक्यतो करून टोमॅटो मसाले भाताला लालसर चांगले पिकलेलेच घ्यायचे, कच्चे घ्यायचे नाहीत, जेणेकरून ते पटकन मऊसर होतील आणि छान लागतील भातात खाताना। त्यामुळे आपल्याला लालसरच टोमॅटो घ्यायचे आहेत। सगळे टोमॅटो घालून घ्यायचे, चांगला परतवून घ्यायचा टोमॅटो आणि चांगला परतून झाल्यानंतर जे आपण हिरवं वाटण करून घेतलं होतं ताजा मसाला, तो यामध्ये घालून घेणार आहोत। मी म्हटलं ना की भाताला आपल्या ताजा मसाला करून घालणार आहोत आपण, तो हाच अद्रक, मिरची, कोथिंबीर, भरपूर असा लसूण, हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि हे पाणी घालून वाटून घेतले अगदी फाईन, आणि यानेच आपल्या भाताला खूप छान टेस्ट येणार आहे। आता पाणी घालून वाटून घेतल्यामुळे थोडा वेळ जास्त याला लागतो परतवून घ्यायला। थोडा वेळ पाणी चांगलं सुकेपर्यंत मस्त असं हे परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटात मीडियम गॅसवरती व्यवस्थित हा मसाला, टोमॅटो, कांदा मॅश झाला होतो। त्यामुळे एकसारखं 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं। एकसारखं हलवत छान असं याच्यातून तेल रिलीज झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही या पद्धतीने। आता चला सुके मसाले घालून घेऊया। तिथं मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। बिर्याणी मसाला घालणार आहोत त्यामुळे बाकीच्या कोणत्या मसाल्याची मला गरज वाटत नाही, धनाजिरा पावडर वगैरे, फक्त मी हळद घालून घेतली आहे सुक्या मसाल्यांमध्ये। आता इथे आपण पावटे घालून घेऊयात। पावटे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित 1-2 मिनिटं पावटे या मसाल्याबरोबर चांगले भाजून घ्यायचे, जेणेकरून पावट्यालाही थोडासा उग्र वास असतो, कच्चापणा असतो, तो इथे याचा निघून जाईल आणि छान असे खाताना पावटे उग्र लागणार नाहीत किंवा कच्चापणा त्याचा आपल्याला खाताना लागणार नाही। त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित असे पावटे चांगले या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे। 2 मिनिटं चांगलं एकसारखं हलवत तेल रिलीज होईपर्यंत पावटे परतून घेतले। या ठिकाणी मी मोठे 2 चमचे इतके हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी पावटा
एवढं हे साहित्य आहे. तर आपण 2 चमचे इतका बिर्याणी मसाला घालायचा आहे. बिर्याणी मसाला चाळून घालायचा, जेणेकरून त्याच्यातले खडे मसाले आणि आपण घातलेले खडे मसाले भातात जास्त होणार नाहीत. त्यामुळे आता बिर्याणी मसाला घातल्यानंतर लगेचच आपण धुवून घेतलेले तांदूळ सगळे घालायचे. सुगंधी इंद्रायणी तांदूळ आहे हा घरचा. जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही मार्केटचा कोणताही सुगंधी तांदूळ वापरू शकता. मोगरा, बासमती, इंद्रायणी कोणताही 2 वाटी घ्यायचा. आता हा तांदूळही सगळा घातल्यानंतर थोडासा तांदूळही या मसाल्याबरोबर परतून घ्यायचा. सगळा तांदूळ असा मिक्स करून घेतलेला आहे. छान असा व्यवस्थित पावट्यात मिक्स करून घ्यायचं. पावटा मसाला सगळं व्यवस्थित. किती छान दिसतंय ना. दिसतंय त्यापेक्षाही खायला खूप टेस्टी आणि रुचकर लागतं. चला आता मेन इन्ग्रेडियंट्स घालूया. मीठ घालून घेतलं चवीपुरतं. तुमच्या आवडीनुसार तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी माझ्या अंदाजानुसार 1 टीस्पून इतकं मीठ इथं घातलेलं आहे. मीठ घालून परत परतवून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून वाटीने मोजूनच पाणी घालायचं, जेणेकरून आपला राईस असा चिकट होणार नाही आणि व्यवस्थित होईल. आता मी इथं 2 वाटी तांदूळ घेतलेलं होतं, तर 4 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे. 1 टीस्पून तूप घालायचं. छोटा टीस्पून आहे. छोट्या टीस्पूनने 1 टीस्पून, मोठा टीस्पून असेल तर माझ्यासारखा अर्धा टीस्पून इतकं घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. तुपानेही खूप भन्नाट अशी चव येते. आता मी या डब्यामध्ये वाटीने तांदूळ घेतले होते, त्याच वाटीने 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. 4 वाटी पाणी घालायचं. सगळं मिक्स करून झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. माझ्या कुकरला 3 शिट्ट्या लागतात. तुमच्या कुकरला जर 1 किंवा 2 शिट्टीत हा राईस होत असेल तरीही चालेल. आता 4 वाटी इतकं पाण्यातलं थोडंसं पाणी राहिलं होतं, तेही वरून घालून घेतलं. मिक्स करून घ्यायचं. झाकण लावूयात. आता बिर्याणी मसाल्यामुळे किती छान रंग आलेला आहे ना. हा पुलाव अगदी मस्त आणि छान टेस्टी होतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. पावसाळ्यात पावट्यालाही खूप छान टेस्ट असते, कारण हा पावसाळ्यातच येतो. हा उन्हाळी पावटा एक असतो आणि पावसाळी एक. पावसाळी पावट्यामध्ये छान चव लागते या पावट्याला, त्यामुळे एकदा करून पहा. अर्ध लिंबू घ्यायचं. अर्ध्या लिंबूही याच्यावरून पिळायचं. आवडत असेल तर पिळू शकता, पण चव अगदी अप्रतिम अशी लागते. चला आता मीठ घातलं, सगळं मसाले घालून घेतलेत, लिंबू घालून घेतलं. झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर उघडून दाखवते मी तुम्हाला. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर चांगला थंड होऊन द्यायचा. जबरदस्ती त्याचं झाकण काढायचं नाही. किती मस्त असा राईस आपला रेडी झालेला आहे ना. पाहू शकता. आत्ताच कुकरचं झाकण उघडलेलं आहे. सगळी वाफ निघून गेल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण उघडले. अगदी मस्त असा राईस रेडी झालेला आहे. चला आता प्लेटिंग करून घेऊयात. प्लेटिंग करण्यासाठी एक मीडियम आकाराची प्लेट घेतलेली आहे मी. वाव, किती सुपर दिसतोय ना. या पावसाळ्यात होऊन जाऊ द्यात मग घरात असा बेत. अगदी मस्त टेस्टी असा राईस आपला रेडी झालेला आहे. पावटे 1 वाटीच घालायचे आहेत. 2 वाटी तांदूळ, 1 वाटी पावटा, तरच तो असा मस्त दिसेलही आणि खातानाही भात अगदी टेस्टी लागेल. दुपारच्या जेवणामध्ये असा पावटा भात, दही आणि कांदा. तुम्हाला दुसरं अजून सॅलड आवडत असेल तर सॅलड. माझ्याकडे मसाले भात होता, त्यामुळे बाकीच्यांना कोणाला सॅलड नको होतं. मी आपलं कापला कांदा आवडतो म्हणून. चला तर मग कशी वाटली रेसिपी आजची हे कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्हीही असा मस्त टेस्टी राईस बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही रेसिपी करून पाहिलीत तर लाईक, कमेंट करून मला नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.